नमस्कार मित्रांनो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे 289 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिला आपण याचं शेड्यूल बघू. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला. तर अर्ज करण्याची दिनांक ही 4 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. यासाठी ऑफलाईन परीक्षेचा दिनांक असेल, ऑफलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक असेल किंवा कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक असेल, ही सर्व माहिती बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला वेळोवेळी कळवली जाईल. त्यासाठी इथं त्यांनी ह्या 2 वेबसाईट दिलेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला नेहमी अपडेटेड राहायचं आहे. तर इथं काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण बघू. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता 100% पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहेत. तर 100% जी काही पदे आहेत ती सगळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्यांसाठीच असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आपलं डोमासाइल सर्टिफिकेट, आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. लेखी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजे फी भरल्यावर आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. आपली जी फी आहे ती सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार क्रमांक अचूकपणे भरायचा आहे, अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल. तर आपल्याला ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल किंवा आपला आधार कार्ड असेल तो व्यवस्थित भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करताना शिपाई पदासाठी आवश्यक पात्रता धारण केली असण्याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे. म्हणजे आपण याला एलिजिबल आहोत का, शैक्षणिक पात्रता आपल्याकडे असेल तर यासाठी आपण अप्लाय करायचं आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. जे काही आपल्या इंटरव्ह्यूचे शेड्यूल असेल किंवा जे काही रिझल्ट वगैरे असतील ते सगळं आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच कळवलं जाईल. बँकेने शिपाई पदाच्या सेवेसाठी भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, कार्यपद्धती इत्यादींमध्ये बदल करण्याचा अधिकार हा बँकेला राहणार आहे आणि तो उमेदवारांना सुद्धा बंधनकारक असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपण पदसंख्या किती असणार आहे, याचं शैक्षणिक पात्रता काय असणार ते बघू. तर आपल्या पदाचं नाव असणार आहे शिपाई. शिपाई पदासाठी पदसंख्या असणार आहे 289. वयोमर्यादा काय असणार आहे तर 18 ते 38 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रवेश प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच HSC म्हणजेच 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तरी सुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असणं इथं आवश्यक असणार आहे. तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट अर्हता असणार आहे. तर वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता आपल्याला 1/8/2026 पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. जर बँकेत कंत्राटी तत्त्वावर नियुक्त विविध एजन्सी मार्फत सलग एकाच संस्थेत जर 3 वर्ष कामकाजाचा अनुभव असेल तर त्यांना वयोमर्यादा ही 43 वर्षांपर्यंत शिथिल राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक असणार आहे. 2018 नंतर ते प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला असतील तर त्या सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. तर त्यांना सुद्धा मूळ अधिवास प्रमाणपत्र इथं सादर करणं गरजेचं असणार आहे. लास्ट आहे उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालींचे कामकाज करण्याकरता शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सदृढ असणं आवश्यक असणार आहे. नेक्स्ट आहे शिपाई पदाची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेकडे असणार आहे. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबवायची असेल, रद्द करायची असेल तर त्याचे सर्व जे काही अधिकार असणार ते सुद्धा बँकेकडेच राहणार आहे. त्याच्यानंतर उमेदवाराने महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 2005 नुसार प्रतिज्ञापत्र तर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इथं सादर करणं बंधनकारक असणार आहे आणि बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही. तर इथं अनेक आपल्याला एक म्हणजे आपल्याला डोमासिल लागणार आहे, त्याच्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. परीक्षा फी तर परीक्षेसाठी आपल्याला 1650 प्लस 18% GST एवढी फी असणार आहे. फी ही नॉन रिफंडेबल असणार आहे, ना परतावा असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला फी ही परत केली जाणार नाही. त्याच्यानंतर पगार तर निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्याच्या तात्पुरत्या प्रोबेशनरी कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाणार आहे. तर 6 महिन्यासाठी ही नेमणूक असणार आहे आणि यासाठी आपल्याला 12,000 रुपये पर मंथ एवढं स्टायपंड इथं भेटणार आहे. त्याच्यानंतर निवड कार्यपद्धती बघू तर ऑफलाईन इथं परीक्षा असणार आहे. शिपाई पदाकरता 70 गुणांची OMR शीटवर आपली एक्झाम घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे इथं MCQ टाईप आपला पेपर हा असणार आहे.
लेखी परीक्षेचे माध्यम हे मराठी असणार आहे. लेखी प्रश्नपत्रिकेत 70 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक मार्काला 1 मार्काला 1 क्वेश्चन येत असणार आहे. लेखी परीक्षेकरता एकूण टाइम असणार आहे आपला 75 मिनिटाचा. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय काय दिला बघू आपण. तर शेती, पुरवठा, त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती यासाठी 20 गुण, बँकिंग आणि सहकारासाठी 15 गुण, सामान्य ज्ञानात चालू घडामोडीसाठी 15 गुण, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी 10, बुद्धिमापन चाचणी यासाठी 10, अशा पद्धतीने आपल्याला 70 गुणांची ही परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कागदपत्र पडताळणी. तर लेखी परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमाने रिक्त पदांच्या 1/3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची जी काही क्रमांकाने हे यादी जी काय आहे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे 1/3 एका पोस्टसाठी 3 जण अशा पद्धतीने आपली यादी ही केली जाईल. पात्र उमेदवारांची मुलाखतीपूर्व आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि संबंधित मूळ जे काही प्रमाणपत्र असणार आहे प्राथमिक कागदपत्र यांची पडताळणी बँकेमार्फत केली जाणार आहे. म्हणजे आपलं 12वीचं सर्टिफिकेट असेल किंवा डिप्लोमा असेल, त्याच्याबरोबर आपलं डोम असेल, त्याच्यानंतर आपलं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. कागदपत्र पडताळणी उमेदवारांनी मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. जी काही ओरिजिनल सर्टिफिकेट असणार आहे ते आपल्याला लागणार आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच पुढील जी काही मुलाखत असणार आहे त्यासाठी पात्र होणार आहे. म्हणजेच आपली जी काही लेखी परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स आपले असतील तरच आपल्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे. तर मुलाखत बघू. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची मुलाखती घेण्यात येईल, परंतु उमेदवार मुलाखतीत जर गैरहजर असेल तर निवडीस तो अपात्र ठरेल. मुलाखती आपली 30 गुणांची असणार आहे. तर मुलाखतीमध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या पॉइंटवर आपल्याला क्वेश्चन विचारणार ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर उमेदवाराचे व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती असेल, पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सेवावृत्ती, सहकारातील मूलभूत तत्वे, शिष्टाचार, हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला 30 पैकी गुण असणार ते दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीने याचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर याच्याबद्दलची तुम्हाला आणखी काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.